चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय नगर परिषद भरती म्हणजे त्याच्या आकृती बंदास मान्यता मिळालेली आहे, पण आता त्याची अपडेट ही आलेली नाही, म्हणजे जाहिरात ही येईलच. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय अभ्यासाला पण सुरुवात करायला हवी. तर मग याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे, दोन पेपर आहे त्याच्यामध्ये. तर पेपर 1 मध्ये आपल्याला बेसिकली काय विचारलं जाणार आहे, मराठी मराठी विषय मराठी इंग्रजी आपल्याला नॉर्मल जे विचारलं जातं तसंच या परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित श्रेणी किंवा बुद्धिमत्ता पण म्हणतायत त्याला. अंकगणित श्रेणी किंवा बुद्धिमत्ता अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये विचारलं जातं. म्हणजे बुद्धिमापन चाचणी याच्यावरही प्रश्न विचारले जातात. मग हे आपल्याला हे 15-15 मार्क्सला हे प्रश्न असतात. तर याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. कोणती निगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये, 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असते. एका 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 प्रश्नाला किती 2 मार्क्स, म्हणजे 15 प्रश्न 30 गुण अशा पद्धतीने हे मराठी 15 मार्क्सला, इंग्रजी 15 मार्क्सला, सामान्य ज्ञान 15 मार्क्सला, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी हे आपल्याला 15 मार्क्सला. तर किती प्रत्येकी किती 2 गुण असतात, एका प्रश्नाला 2 गुण, असे 30 गुण. तर मग अशा पद्धतीने ही एक्झाम असते. तर म्हणजे पेपर हा काय झाला, पेपर 1 झाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या पेपरमध्ये काय, आपण आजच्या टॉपिक काय आज काय बघणार आहोत आपण, नगर परिषद भरती पेपर 2. म्हणजे पेपर 2 ला आपल्याला काय विचारलं जातं पेपर 2 मध्ये आपल्याला, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग याला कशी 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असते, 2 तास असा वेळ असतो याच्यासाठी. आणि दुसरा म्हणलं तर दुसरा पेपर 2 कशाचा असतो, विषयासंबंधित ज्ञान. म्हणजे जे काही कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी म्हणून लेवलची ही पोस्ट आहे, त्याच्यावर आपल्याला किती 40 प्रश्न हे विचारले. 80 मार्क्सला 40 प्रश्न हे विचारले. आणि निगेटिव्ह मार्किंग कशी, आपल्याला 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर मग त्याच्यामुळे आपल्या म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी किती आपले 25% मार्क्स हे कपात होणार आहेत अशा पद्धतीने. तर मग याच्यामध्ये आपल्याला 120 म्हणजे 2 तासाचा 120 मिनिट आपल्याला वेळ असतो परीक्षा सोडवण्यासाठी मिळून. म्हणजे हे जे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान याच्यासाठी आपल्याला किती 70 मिनिटे दिली जाते. आणि पेपर 2 साठी म्हणजे आतापर्यंत जे काही 2023 मध्ये नगर परिषद भरती झालेली होती त्याच्यानुसार त्याच्यामध्ये असा हे आपल्याला क्वेश्चन पेपर आलेला होता. तर मग आता बऱ्याचदा काय आपल्याला काय व्हायले, ग्रुप लेवल एक्झाम यायली. तर मग आता ह्या वेळेस आपली ही ग्रुप लेवल एक्झाम येते का कशी येते तशा पद्धतीने. तर मग हे आपल्याला तर हे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित श्रेणी याचा अभ्यास तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की म्हणजे याच्यावर कसे प्रश्न हे विचारले जातात. तर मग आपल्याला पेपर 2 मध्ये काय विचारलं जातं हे आपण बघणार आहोत. तर मग पेपर 2 विषयासंबंधीचं ज्ञान असणं. म्हणजे आपल्याला जे काही कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी लेवल, प्रशासकीय सेवा या म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून पोस्ट आहे आणि प्रशासकीय सेवा याला म्हटलं जातं. तर मग याच्यामध्ये पेपर 2 आपण बघितलं, पेपर 1 मध्ये काय विचारलं जातं, तर पेपर 2 मध्ये काय विचारलं जातं. तर बघा मग पेपर 2 मध्ये काय विचारलं जातं, आपल्याला विचारलं जातं पेपर 2 ला महाराष्ट्राचा भूगोल. मग हे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला काय विचारलं जातं, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला म्हणजे जे काही आपल्याला 5वी पासून ते 10वी पर्यंतच्या भूगोलामध्ये जे विचारलं जातं तेच आपल्याला महाराष्ट्राच्या रचनात्मक भूगोल किंवा मुख्य रचनात्मक विभाग, याचे हवामान, पर्जन्यमान, तापमान याच्यावर आपल्याला म्हणजे पृथ्वीचा किती भाग कशाखाली गेलेला आहे किंवा पृथ्वीवर हिमालय प्रदेश कसा व्यापलेला आहे हे पूर्ण आपल्याला पर्जन्यमान याच्यावर प्रमुख नद्या याच्याविषयी भूगोलामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. पर्यटन स्थळ मग दुसरं काय आपल्याला याच्यामध्ये पेपर 2 मध्ये असं हे आपल्याला विचारलं जातं. म्हणजे 40 मार्क्सला 40 गुण म्हणजे 40 प्रश्न हे असतात आणि याला किती 80 गुण हे असतात मार्क्स. 80 मार्क्स म्हणजे हे आपल्याला 80 मार्क्स कसे कमवायचे, तर मग टोटल पेपर किती मार्क्सचा असतो, टोटल पेपर हा आपला
200 मार्क्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये आपल्याला मग हे 120 मार्क तर आपल्याला जवळपास पडू शकतं. मग हे 40 मार्क्सचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायचा हे बघायचं आहे आपण. तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्राचं भूगोल, त्याच्यामध्ये आपल्याला काय पर्यटन स्थळे, म्हणजे पर्यटन स्थळे जे काय आपले पर्यटन स्थळे आहेत त्याच्यावर, म्हणजे पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा म्हणून जपली जाणारे पर्यटन स्थळे याच्यावर आपल्याला विचारलं जातं. म्हणजे कोणते ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळामध्ये, त्याच्यापैकी आपल्याला असं विचारलं जातं. मग महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर आपल्याला काही इतिहास विचारला जातो, महाराष्ट्राचा इतिहास. तर मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला बरंच म्हणजे सामाजिक आर्थिक जागृत, म्हणजे 1857चा उठाव ते 1947 म्हणजे आपले भारत स्वतंत्र झाला तेव्हाच, म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला बरंच विचारलं जातं. 1857चा उठाव असं हे विचारलं जातं आपल्याला. तर या उठावाचे योगदान कोणी केले, याचे प्रमुख कार्य कोणते, सुधारक कोणते, नेतृत्व कोणी भूमिका कशाची बजावली, हे आपल्याला त्याच्यामध्ये इतिहासामध्ये ते विचारलं जातं. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला सहसा आपल्याला जास्त हे उठाव, म्हणजे 1857चा उठाव किंवा आपल्या 1885चा उठाव, त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला तेव्हाचा 1947चा उठाव, अशा पद्धतीने आपल्याला हे सामाजिक आर्थिक जागृतीसाठी हे जे काही कार्य झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर राज्यघटना, मग राज्यघटनेमध्ये आपल्याला काय झालेलं आहे, राज्यघटना कोणी केली, राज्यघटना कोणी लिहिली, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. राज्यघटना घटनेची निर्मिती कोणी केली, घटनेची मुख्य भूमिका कोणी बजावली, घटना कशा पद्धतीने लिहिली, किंवा घटनेची महत्वाची कलमे, वैशिष्ट्ये, केंद्र, राज्य प्रमुख इत्यादी मूलभूत हक्क याच्यावर आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. तर मग त्याच्यानंतर काय, राजकीय यंत्रणा. तर मग हे खूप महत्वाचा भाग आहे, राजकीय यंत्रणा. राजकारण तर सगळ्यालाच माहित असतं. मग राजकीय यंत्रणा याच्यामध्ये कशी प्रस्थापित केलेली आहे, किंवा राजकीय यंत्रणेमध्ये काय असतं, अधिकार, कार्य, केंद्र सरकारची कार्य काय, केंद्रीय वित्त मंडळाची कार्य काय, राज्य सरकारची कार्य काय, राज्यसभा, याच्यावर आपल्याला राजकीय यंत्रणामध्ये म्हणजे हे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मग करनिर्धारक प्रशासकीय अधिकारी म्हणजे पेपर 2चा आपण हे बघत आहोत. त्याच्यानंतर मग निवड प्रक्रिया, म्हणजे निवडणुकीची कार्य करत असताना निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने असते, किंवा निवडणुकीसाठी म्हणजे कोण उभं टाकतं, किती वर्ष त्याचा कालावधी असतो, पूर्ण आपल्याला डीप मध्ये त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला पेपर 2 मध्ये ह्या 40 प्रश्नामध्ये याच्यापैकी कोणताही प्रश्न हा येणार. इतिहासावर, भूगोलावर, मानवी वसाहतीवर, पर्यटनावर, राज्यघटना, राज्य यंत्रणा किंवा जिल्हा प्रशासन, ग्रामीण नागरिक स्थानिक यांच्या शासन निर्णय कशा पद्धतीने असतात हे पण आपल्याला याच्यामध्ये विचारलं जातं. पुन्हा काय विचारलं जातं, न्यायमंडळ म्हणजे न्यायमंडळ कशी प्रस्थापित होते, न्यायमंडळाचे कार्य काय असते, त्याचे कर्तव्य काय, परत आपल्याला म्हणजे याच्यावर न्याय मंडळाच्या यंत्रणेनुसार आपल्याला याचे कार्य हे विचारलं जातं. त्याच्यानंतर तर निवडणूक प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये काय, प्रौढ व्यक्तिमत्व कशाला दिलेलं आहे, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांचे कार्य, तसंच स्थानिक संस्थानांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याच्यावर आपल्याला निवडणूक. त्याच्यानंतर काय विचारलं जातं आपल्याला याच्यामध्ये, प्रशासकीय, मग आपल्या हे याचं प्रशासकीय कार्य म्हणजे करनिर्धारक प्रशासकीय कार्य, याच्यामध्ये प्रशासकीय कायदा. तर मग प्रशासकीय कायद्यामध्ये आपल्याला विचारलं जातं, तर मग प्रशासकीय कायदा कशा पद्धतीने आहे, प्रशासकीय कायद्याच्या समस्या, सेवाचे संरक्षण, अशा मध्ये आपल्याला हे विचारलं जातं त्याच्यामध्ये. तर प्रशासकीय कायद्यामध्ये आपल्याला ते विचारलं जातं, प्रशासकीय कायदे कशाप्रमाणे असतात, लोकांच्या संविधानांना प्रशासनाने लोकांना संविधानाकडून कोणते कार्य दिलेले आहे, त्यांचे संरक्षण कशा पद्धतीने केलेलं आहे हे आपल्याला कशा प्रशासकीय कायद्यामध्ये पाहायला भेटतं. तर त्याच्यानंतर काय, न्यायमंडळामध्ये म्हणजे मंडळाची रचना, त्याची एकात्मिक न्यायमंडळ कशी कार्य करते किंवा त्याची वैशिष्ट्ये काय, सर्वोच्च
न्यायालय व उच्च न्यायालय भूमिका अधिकारी दुय्यम 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 न्यायालयाचे लोकपाल लोक आयुक्त याच्यामध्ये आपल्याला न्यायमंडळामध्ये कोण कोण कार्य करते तर संविधानाच्या आदेशानुसार आरक्षणानुसार आपल्याला कशा पद्धतीने न्यायमंडळ हे मांडलेलं आहे याच्यावरही आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. तर मग त्याच्यानंतर कोणता पॉईंट कामगार कल्याण. मग कामगार कल्याणासाठी कोणते कोणते कामे ही केली जातात, कामगार कल्याणाचे काय काय मुख्य उद्दिष्ट आहे, तर कामगार कल्याण योजना का राबवली जाते, त्याची वैशिष्ट्ये काय, ती कशा पद्धतीने राबवली जाते हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विचारलं जातं. म्हणजे हा 40 मार्क्सचा ह्याच्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करावा लागणार आहे. तर मग म्हणजे हे पोस्ट पण खूप चांगली आहे, त्याच्यामध्ये पेमेंट वगैरे पण खूप चांगलं आहे. मग थोडासा अभ्यास तर आता कशामध्ये करावा लागत नाही, प्रत्येक याच्यामध्ये अभ्यास केल्याशिवाय काय ऑप्शनच नाही. आता अभ्यास हा कोणत्याही परीक्षेचा करावा लागत असतो. मग नंतर माहितीच्या अधिकाराचे अधिनियम म्हणजे माहितीचा अधिकार कधीपासून आलेला आहे 2005 माहिती अधिकाराचे अधिनियम 2005 याच्यावरही आपल्याला प्रश्न ह्याच्यात विचारले जातात. तसंच महाराष्ट्राची लोकसेवा आणि हक्क अधिनियम 2015. तर मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं, महाराष्ट्राचे लोकसेवा अधिनियम म्हणजे महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आणि अधिनियम 2015चा हा अधिनियम आपल्याला विचारला होता. तसंच त्याच्यामध्ये काय आपल्याला संगणकाविषयी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जातं. संगणकाविषयी माहिती म्हणजे आपलं जर MSCIT झालेलं असेल तर खूप चांगलं, कारण आपल्याला त्याच्या संबंधित ज्ञान असणं हे महत्वाचं आहे. अधिक सुधारणा व त्याची कायदे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अधिक सुधारणा कोणत्या कोणत्या झालेल्या आहेत, त्याची कार्य कशा पद्धतीने आहेत हे आपल्याला विचारले जातात. पण तसंच सामाजिक वित्त व्यवस्थापन म्हणजे महसुलाचे साधन, टॅक्स जसं नॉन टॅक्स म्हणजे जे काही आपल्याला टॅक्स वगैरे भरावे लागत असतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न हे विचारले जातात. म्हणजे हे लेवल म्हणजे खूप महत्वाचं असं हे पद आहे. त्याच्या अधिकारी लेवलचं पद असल्यामुळे याला आपल्याला डीप मध्ये हा अभ्यास करावा लागणार आहे. पुन्हा आर्थिक सुधारणा व त्याची कायदे याच्यामध्ये आपल्याला काय आर्थिक सुधारणा व त्याची कार्य याच्यावरही आपल्याला बरंचसं विचारलं जातं. नवीन कोणत्या कोणत्या घोषणा झालेल्या आहेत, पार्श्वभूमीच्या जागतिकीकरण, उदारीकरण, औद्योगिकरण, खाजगीकरण यांच्या संकल्पनेवर म्हणजे आर्थिक सुधारणा व त्याचे कायदे कशी अंमलबजावणी करण्यात आलेले आहे असं याच्यामध्ये आपल्याला पेपर 2 मध्ये म्हणजे 80 मार्कच्या पेपरमध्ये आपल्याला ह्या सर्वांचा किती आपले पॉइंट आहेत 17 अशा याच्यावर अभ्यास करायचा आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला एक मी खाली बुक रेफर करते तुम्हाला, ते बुक जर घेतलं ना त्याच्यामध्ये पूर्ण डीप मध्ये हा पेपर 2चा हा अभ्यास आहे. तर कसं मराठीमध्ये तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मराठीमध्ये आपल्याला काय ग्रामर, वाक्यप्रचार, उदाहरणार्थी वाक्य, समानार्थी वाक्य, पॅसेज याच्यावर आपल्याला मराठीमध्ये प्रश्न येतात. सेम तसंच ग्रामर जसं मराठीचं व्याकरण जसं आहे तसंच इंग्लिशचं ग्रामर त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातात. तसंच मग बुद्धिमत्ताचं, अंकगणित श्रेणीचं किंवा सामान्य ज्ञान मध्ये पण म्हणजे जनरल नॉलेज GK GS मधलंच ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. तसंच मग अंकगणित श्रेणीमध्ये अंकाविषयीच म्हणजे मॅथमॅटिक्स क्वेश्चन हे विचारले जातात. तर मग याच्यामध्ये ह्या 40 गुणामध्ये कसं आहे, ह्या 40 गुणामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, राजकारण याच्यावरच आपल्याला हे 40 मार्क्स हे पडणार आहे. तर अशा पद्धतीने पेपर 2चा अभ्यास आहे. जे कोणी या पदाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी नक्कीच हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ होऊ शकेल असा माझा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या जर पदाचा अभ्यास करत असेल तर तसं व्हिडिओ पाहायला विसरू नका. याच्यावर अजून व्हिडिओ हे येत राहतील.